नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 29 मे 2026 आणि मी अयोध्या या ठिकाणी आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये आणखीन किती दिवस उन्हाची तीव्रता आहे. तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन 2 दिवस म्हणजे 29 आणि 30 तारखेपर्यंत चांगलं 42 अंशापर्यंत उन्हाळा राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतं. पण त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये मात्र 31 मे पासून ते 5 जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. काही काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे, त्या पावसामध्ये गारपिटीचं देखील प्रमाण असणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतात. आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एक सर्वप्रथम आनंदाची बातमी, महाराष्ट्रामध्ये 7 जून पासून ते 12-13 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये चांगला मान्सूनचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण पहिली वेळ अशी आहे की या मान्सूनच्या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. या मान्सूनच्या पावसामध्ये गारपीट होत नसते, पण या मान्सूनच्या पावसामध्ये मोसमी पावसामध्ये गारपीट देखील होणार आहे म्हणून हे देखील अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 7 तारखेपासून तर 13-14 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून सक्रिय होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे म्हणून हे अंदाज देखील लक्षात यायचा. पण या मोसमी पावसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की या मोसमी पावसामध्ये की या गारपीट कधी नसते, पण या मोसमी पावसामध्ये गारपीट पाहायला भेटणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात. आज मी या अयोध्या या ठिकाणी देखील पहाटे पाऊस झाला आणि महाराष्ट्राकडे मात्र 31 मे पासून ते 5 जूनच्या महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे कामे करण्यासाठी चांगलं योग्य ठरणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं. आता महाराष्ट्रामध्ये जे पाऊस येणार आहे ह्यामध्ये 31 मे ते 5 जूनच्या दरम्यान याच्यामध्ये मात्र वादळ खूप राहणार आहे, विजेचं प्रमाण जास्त राहणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. हे पाऊस सर्वदूर नाही पडणार, पण भाग बदलत विखुरलेलं सर्वत्र पडणार आहे म्हणून 6 जून पासून ते 12-13 जूनच्या दरम्यान जे मोसमी पाऊस आहे त्याच्यामध्ये त्या पावसामध्ये देखील खूप वाऱ्याचं प्रमाण असणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं. तर तुम्हाला एक सांगतो, हे जे मोसमी पाऊस आहे ते काय होणार आहे, हळूहळू थोडा पुढं सरकत संपूर्ण महाराष्ट्र काय होईल 13-14 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार आहे. पण त्यानंतर काय होणार आहे, शेतकऱ्याची पेरणी मात्र 2-3 टप्प्यात होईल. जे गडबड करतील त्यांची ईदभर ज्यांच्याकडे ओल जाईल त्यांची पेरणी काय होईल 10-12 जूनला पेरणी लागल. काही जणांची 15 ते 20च्या दरम्यान पेरणी लागल आणि त्याच्यामधून काही जर उरले तर 25 जून ते 30 जूनच्या दरम्यान त्यांची पेरणी लागल आणि त्याच्यामधून जर काही उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक पाऊस पडणार आहे, त्यामध्ये त्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. पण महाराष्ट्रामध्ये मात्र मान्सून येण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे. फक्त 2 दिवस 29 आणि 30 2 दिवसात उष्णतेची तीव्र लाट राहणार आहे. 31 मे पासून राज्यातलं वातावरणात बदल होईल. 1 जून पासून काय होणार आहे, उन्हाचा पारा जवळपास 2.5 अंशापासून तर 33-34 अंशापर्यंत वेगवेगळ्या भागात जाणार आहे म्हणून हा अंदाज देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे 1 जून लागल्याच्या नंतर राज्यातला जे 40 अंशाच्या वरचा पारा आहे ते संपूर्ण खाली येणार आहे म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ह्या राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं महाराष्ट्राच्या अगोदर तुमच्याकडे मान्सूनचा पाऊस दाखल होणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं. त्याच्यानंतर मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता 29, 30 आणि 31च्या दरम्यान मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या आहे या ठिकाणी देखील काय होणार आहे, आणखीन 2-3 दिवस पूर्व मोसमी जोरदार पाऊस बरसणार आहे म्हणून हे उत्तर प्रदेश शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. महाराष्ट्रातल्या एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे मोसमी पाऊस येणार आहे त्या मोसमी पावसामध्ये गारपीट कधीच नसते, पण काय झालं हे वाढतं तापमान, ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळं या मोसमी पावसात देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मात्र गारपीट पाहायला भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक लगेच विषय दिला जाईल. धन्यवाद.